नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग शिव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लित काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:06 ते 10:47 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिप काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:13 ते 3:52 आणि यमगंड काळ पहाटे 5:43 ते 7:24 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर केंद्रयोग करेल. शुक्र आणि शनीचा त्रिकोणयोग आजच्या दिवशी होतो. याचप्रमाणे रवी आणि नेपच्यूनचा केंद्रयोग सुद्धा आज होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थळात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातील शुक्र आणि व्ययातील शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. तृतीयातील रवी आणि व्ययातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तृतीयातील शुक्र आणि लाभातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. द्वितीयातील रवी आणि लाभातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. करिअरच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची आजच्या दिवशी पार पडू शकते. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहेत. अडकलेली कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. मात्र कामं मार्गी लागतील. दरम्यान तुमचे जे खर्च असतील यावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील शुक्र आणि दशमातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. तुमच्याच राशीतील रवी आणि दशमातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला. तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. काही नवीन संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा दिवस उत्तम राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अतिशय उत्तम अशा प्रकारची कामं तुमची पूर्ण होऊ शकतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील. मात्र स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल.
तुमच्याच राशीतील शुक्र आणि भाग्यातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. याचप्रमाणे व्ययातील रवी आणि भाग्यातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. आज तुमचं मन आणि भावना या बऱ्याच प्रमाणात स्थिर राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे अडकलेली कामं मार्गी लागतील. काही चांगली ऑपॉर्च्युनिटी वगैरे तुम्हाला मिळेल. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण व्यवहार किंवा त्या संदर्भातल्या निर्णयावरती काळजी घ्या. खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च करू नका. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा करू नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. व्ययातील शुक्र आणि अष्टमातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. लाभातील रवी आणि अष्टमातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा, धडपडीचा दिसून येईल. मात्र कामं तुमची मार्गी लावू शकतील. महत्त्वपूर्ण व्यवहार किंवा निर्णय तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभातील शुक्र आणि सप्तमातील नेपच्यून, सप्तमातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. सप्तमातील नेपच्यून आणि दशमातील रवी हे परस्पर केंद्र करते. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहेत. आर्थिक संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. काही उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी गुप्त शत्रूंपासून सावध राहा. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दशमातील शुक्र आणि षष्ठातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करतील. भाग्यातील रवी आणि षष्ठातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली अडकलेली कामं किंवा तुम्हाला अपेक्षित कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात पूर्ण होताना दिसतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. भाग्यातील शुक्र आणि पंचमातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करतील. अष्टमातील रवी आणि पंचमातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा घाईगडबडीचा दिसून येईल. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. कामं वेळेवर पूर्ण न झाल्यामुळेच थोडा बहुत स्ट्रेस वाढू शकेल. याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. काही उत्तम लाभ मिळू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अडकलेले पैसे तुमचे परत मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. फसवणूक होणार नाही या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमातील शुक्र आणि चतुर्थातील शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. आणि सप्तमातील रवी आणि चतुर्थातील नेपच्यून हे सुद्धा परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काय अतिशय उत्तम अशा प्रकारचे लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होईल. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. याचप्रमाणे काय अनपेक्षित लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर मतभेद किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर करू शकतात.
यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सप्तमातील शुक्र आणि तृतीयातील शनी हे परस्पर त्रिकोणयोग करतील. षष्ठातील रवी आणि तृतीयातील नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करतील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. वेगळ्या शरीरामध्ये एक वेगळीच प्रकारची जिद्द, चिकाटी आणि महत्वाकांक्षा दिसून येईल. याचबरोबर आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. त्यांच्यावर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं विशेष गरजेचं राहील येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठातील शुक्र आणि द्वितीयातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहेत. पंचमातील रवी आणि द्वितीयातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक दांडगा राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. भाग्याची उत्तम प्रकारे साथ लाभेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातले अडकलेले कामं मार्गी लागू शकतील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थी वर्गाने सुद्धा सतर्क राहणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल तर कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट छोटी किंवा मोठी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमातील शुक्र आणि तुमच्याच राशीतील शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातील चतुर्थातील रवी आणि तुमच्याच राशीतील नेपच्यून हे सुद्धा परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार यापासून लांब राहा. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आर्थिक व्यवहार करू नका. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. ज्या गर्भवती महिला त्यांच्याकरता सुद्धा येणार 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहेत. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा उत्तमच राहणार आहेत. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं विशेष गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 जून 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.